पूर्व भागातील प्रसिद्ध श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयामध्ये बुधवारी गीता जयंतीचा औचित्य साधून मोठ्या उत्साही वातावरणामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम काशीपीठाचे पीठाधीश डॉक्टर मल्लिकार्जुन महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आला। तत्पूर्वी सकाळी महास्वामींच्या हस्ते भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीची विधिवत धार्मिक पूजा करण्यात आली। मंत्रोच्चारामध्ये या धार्मिक विधीला प्रारंभ झाला। श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर विजयकुमार अरकाल आणि त्यांच्या सौभाग्यवती तसंच रुग्णालयाचे संचालक श्रीधर बोल्ली आणि त्यांच्या सौभाग्यवती यांच्या हस्ते धार्मिक विधी करत पूजा करण्यात आली। या प्रसंगी मार्कंडेय रुग्णालयाचे व्हाईस चेअरमन रमेश विडप, माजी व्हाईस चेअरमन तथा संचालक श्रीनिवास कमटम, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष तथा मार्कंडेय रुग्णालयाचे संचालक सुरेश फलमारी, संचालक मनोहर अन्नलदास, रायेशम एमूल प्रशासकीय अधिकारी स्वामी आकेन, पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास क्यातम, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे उपाध्यक्ष महांकाळी येल्दी, माजी नगरसेवक शिवानंद पाटील, बोल्ली ब्लड बँकेचे अशोक इंदापुरे यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती। आता नव्यानं झालेल्या रुग्णालयाच्या इमारतीसमोर नव्यानं श्रीकृष्ण मंदिर बांधण्यात आलंय। या मंदिरामध्ये विधिवत धार्मिक पूजा करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।